धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये तांदुळवाडी गावामध्ये या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आमरण उपोषण छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळाराजे आवारे पाटील यांनी सुरू केलेले या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी आंदोलन करतेत काय ताई या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे, काय शंका आहे यामध्ये, काय तुम्हाला वाटतं फेरबदल केले जाऊ शकतात? ईव्हीएम संदर्भातली सर्वात महत्वाची शंका म्हणजे की ज्या पद्धतीनं मतदान केलं जातं ते मतदान त्याच व्यक्तीला गेलं आहे की नाही याचा कुठलाही कागदी पुरावा हा त्या मतदानकर्त्याकडे नसतो. म्हणजे तुम्ही बटन दाबलं आणि त्यानंतर ते मतदान त्यालाच झालं हे फक्त आपण समजायचं, यावरती विश्वास आमचा कुठल्याही पद्धतीचा नाहीये. कारण ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये कुठल्याही पद्धतीचा फेरबदल होऊ शकतो. आणि हे तुम्हा आम्हा सर्वांना आपण तेवढे सुज्ञ आहोत, तेवढे ज्ञात आहोत की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये कशा पद्धतीचे बदल होतात हे तुम्हा आम्हा सर्वांच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत. त्यामुळं निवडणूक आयोगाने स्पष्ट पद्धतीने सांगायला पाहिजे, तेवढी पारदर्शक पद्धत त्यांच्या निवडणुकामध्ये असली पाहिजे. आणि त्यामुळेच आम्हाला ईव्हीएम नुसार मतदान न घेता बॅलेट पेपरवरती मतदान हे इथल्या प्रत्येक नागरिकाला समजेल अशा भाषेमध्ये, म्हणजेच बॅलेट पेपर, की कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर न होता, ज्याला की कुठल्याही व्यक्तीला तांत्रिक ज्ञान नाहीये अशा व्यक्तीला सुद्धा त्याची माहिती कळते असा बॅलेट पेपरच यावरती उपाय आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरती मतदान घेणं ही आमची भूमिका आहे. आपल्यासोबत देशमुख साहेब सोबत काय या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे आणि प्रभुरामांचा देखील पुतळा आहे. देश आणि धर्म या ठिकाणी तुम्ही जी संकल्पना मांडली आणि आमरण उपोषण ईव्हीएमच्या विरोधात आहे, लोकशाही धोक्यात आहे या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन चालू आहे. काय तुम्ही ईव्हीएम बाबत शंका व्यक्त करता? सगळ्या प्रश्नाची उत्तर जुन्या कहाणीत एक ते पिंजऱ्याच्या पोपटामध्ये राजाचा जीव असतो अशी जी कथा होती तसा प्रकार आहे. धर्म आणि देशाचा उल्लेख करायचा तर आम्ही याच रामराज्याची संकल्पना म्हणून मायबाप सरकार निर्माण देतो आणि तेच सत्ययुगाचे शब्द देत देत असं खोटे घटना घडाय तुमच्या आमच्याच मीडियानं दाखवलंय ना की मशीनवर गोळ होतंय, एका जागी बटन दाबलं तर दुसरं चिन्ह पुढे येतोय. या सगळ्या गोष्टीची उत्तरं त्या ईव्हीएम मध्येच आहेत सर. शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि आता तुम्ही माझ्यासमोर माईक घेतलाय, हे प्रचार प्रसार माध्यम सत्ता, या चारही सत्ता त्या सत्ताधाऱ्याच्या ताब्यात आहेत. आणि ते निर्माण करणारं मत, त्याला मताधिकार म्हणतो आम्ही. मतदान हा शब्द नंतरचा आहे, मत शब्द आहे, त्याला मताधिकार त्या मतदान करणाराचा आहे. त्या अधिकार पदावरूनच आम्हाला हटवलं जाते की काय अदृश्य पद्धतीनं, आमच्या अज्ञानातून, आमच्या भोळेपणातून, आमच्या म्हणजे आम्हाला त्या गोष्टीची माहिती नाही, या गोष्टीतून आमच्या मताची चोरी नव्हे डाका पडणं चालू आहे. आणि आम्ही ही चोरी थांबवण्याचा प्रयत्न करतो. लोकशाही मार्गाने दादानं हे पाऊल उचललेलं आहे. हे स्वतःच्या प्राणाशी निगडीत आहे आणि त्यांच्या जीवाची काळजी आम्ही तर घेऊ, पण शासनानं या गोष्टीची दखल जर नाही घेतली तर राज्यात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, त्याला इलाज राहणार नाही. आता तुम्ही अनेक वेळा आमरण उपोषण केलेले, वेगवेगळे आंदोलन केलेले, वेगवेगळ्या स्टाईलने देखील आंदोलन केलेले, परंतु या ठिकाणी जर प्रशासन कुठं तरी दुर्लक्ष जर केलं तर तुमचं आंदोलन कुठल्या स्टाईलनं असणार आहे, काय आंदोलन असणार आहे? ते सांगितल्यावर प्रश्नाचं उत्तरच राहील ना, शासन जाग होईल ना, मी सांगू शकत नाही. ते ठरलेले छत्रपतीचा आदर्श आमच्या समोर आणि सत्याची भूमिका घेणारे प्रभू श्रीराम आहे. नक्कीच आपल्यासोबत व्यक्ती सुद्धा. काय दादा या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करता असताना वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले, देश धर्म असेल, वेगवेगळ्या भावना या ठिकाणी मांडल्यात. ईव्हीएमच्या विरोधात बोलत असताना तुम्हाला काय शंका आहे, काय वाटतं त्या ठिकाणी काय काय बदल केले जाऊ शकतात? भारतातली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आणि मात्र आज आमच्यासारख्या युवकांना ईव्हीएमच्या विरोधामध्ये किंवा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आज संपूर्ण भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा इतर वर्तमानपत्र असतील किंवा इतर प्रसार माध्यम असतील, याच्या माध्यमातून आज खेडेगावातल्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे किंवा वेगवेगळे डिव्हाइस आहेत आणि या डिव्हाइसच्या माध्यमातून आम्ही बघतोय की कशा पद्धतीची अराजकता माजली आहे. अराजकता माजणार नाही, अराजकता ऑलरेडी माजली आहे. कारण का तर 2013 पासून भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग होतंय आणि हे वोटिंग होत असताना एका विशिष्ट पक्षाचा उल्लेख, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध म्हणून हे आंदोलन करत नाहीत किंवा समर्थन देत नाहीत, तर एखादी विशिष्ट सत्ता वारंवार या देशामध्ये येत असेल तर ते जनतेचं मत आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र तीच जनता जर त्या पक्षाच्या किंवा त्या सत्तेच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत असेल आणि तरी सुद्धा त्या विभागामध्ये, त्या प्रभागामध्ये वारंवार त्याच चिन्हावरती एखादा उमेदवार विशिष्ट संख्येनं, काही ठिकाणची मतदान तर महिन्याभरापूर्वी झालेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांची निवडून येण्याची आकडेवारी सुद्धा समान आहे. हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो?
तर याचं सर्वात महत्वाचं कारण की आज देशामध्ये होत असलेलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरचं जे मतदान आहे हे मतदान आम्हाला मान्य नाही, कारण याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घोळ होतोय आणि हाच घोळ रोखण्यासाठी, लोकशाही राज्य पुन्हा एकदा देशामध्ये अस्तित्वात आणण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी म्हणून बाळराजे आवारे पाटील, ज्यांना आम्ही दादा म्हणतो, हे आमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत जनतेचे हक्क परत मिळवण्यासाठी, कारण भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेनं जर होत असेल तर ही आम्हाला कुठंतरी रोखायला हवी आणि त्या अनुषंगानं आमचा हा लढा असणार आहे. आणि हाच लढा, माझी शासनाला विनंती आहे की आज शांततेच्या मार्गानं हे उपोषण सुरू आहे, मात्र एका विशिष्ट वयाचा व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करण्याचं काम समाजासाठी करतोय, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी करतोय. जर जनतेनं ही सगळी गोष्ट हातात घेतली ना आणि उद्याचे 24 तास उलटून घेतल्यानंतर जर शासना किंवा निवडणूक आयोग असेल, त्यांचे प्रतिनिधी असतील, यांनी याची लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल, एवढाच इशारा आम्ही सरकारला देतो. ज्यावेळेस ईव्हीएमच्या विरोधात बोललं जातं त्यावेळेस सत्ताधारी असतील, नेते पुढारी असतील, जे काही कार्यकर्ते असतील, फेक नेरेटिव्ह पसरला जातोय असं बोलल्या जातात. परंतु पाहायला गेलं तर कुठेतरी एक्झिट पोल जो निकाल येणार आहे त्याच्या कुठेतरी मिळता जुळता असतो किंवा त्यापेक्षाही पुढं निकाल जातो. मग हा जो एक्झिट पोल आहे कुठेतरी सांगून किंवा समजून दाखवला जातो, कुठेतरी तुमची मनस्थिती तयार करण्यासाठी हा एक्झिट पोल असतो का, आणि त्यानंतर जो निकाल येतो त्याला मिळता जुळता असतो किंवा त्यापेक्षाही थोडाफार बदल असतो काय? बघा, लोकशाही जो जेव्हापासून भारतात अस्तित्वात आली, भारताचं संविधान जेव्हापासून अस्तित्वात आलं तेव्हापासून देशामध्ये मतदान होत आहे. मात्र ह्या 15-20 वर्षांचाच कालावधी आम्हाला प्रश्नचिन्ह का निर्माण करतोय? पहिलं काय व्हायचं, गावातल्या ग्रामपंचायत पासून ते लोकसभा विधानसभेचं इलेक्शन झालं की आमच्या मनामध्ये एक उत्सुकता असायची की उद्या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार आहे, उद्या कुठला निकाल लागणार आहे. मात्र ही उत्सुकता शिकेल्या जाण्याचं कारणच उरत नाही का? आधीच निकाल. एक्झिट पोल तर सोडाच, इलेक्शन होण्याच्या अगोदर, इलेक्शनची तारीख डिक्लेअर होण्याच्या अगोदर काही पोल व्यक्त केले जातात मीडियावरती की ह्या प्रभागामध्ये ह्या व्यक्तीचं सरकार येणार आहे, किंवा मतदान 5 वाजता झालं आणि 5:30 वाजता, मी माध्यमांवरती टीका करण्याचं काम करत नाही, माध्यमच आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि याच माध्यमांवरती खऱ्या अर्थानं आज दाखवलं जातं एक्झिट पोल मतदानाच्या 10 मिनिटानंतर, म्हणजे उद्या कुणाचं सरकार येणार आहे हे आजच आम्हाला दाखवलं जाते. आणि एक्झिट पोल हा अंदाज वर्तवलेला असतो, मात्र वारंवार जर हा अंदाज खराच होताना दिसत असेल की एक्झिट पोल मध्ये एखादी संख्या एक्स दर्शवली जात असेल तर येणारे निकाल हे एक्स प्लसच आहेत, म्हणजे एक्स पेक्षा एक गोष्ट आगावच, अशा पद्धतीचे एक्झिट पोल येत आहेत. तशाच पद्धतीचा निकाल सुद्धा येत आहे. मग हे कुठंतरी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये सेट केल्यासारखं 100% आहे आणि त्याचमुळं आम्ही आज सर्वजण ईव्हीएम ला विरोध करत आहोत. या आमरण उपोषणच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रभुरामांचा देखील या ठिकाणी पुतळा आहे. देश आणि धर्म या ठिकाणी संकल्पना मनात ठेवून दोन्ही पुतळे या ठिकाणी जर बोललं गेलं तर ईव्हीएमच्या विरोधात बोललं की हिंदू खतरे में आहे किंवा देश खतरे में आहे, अशा ठिकाणी अशा प्रतिक्रिया येतात कार्यकर्त्यांच्या. तुम्ही ते दोन्हीही समोर त्याला बोलण्यासाठी उत्तर ठेवले, काय बोलाल? बघा, विचारपीठाच्या बाजूला आम्ही या 2 महान पुरुषांचे पुतळे ठेवलेले आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे की ज्यावेळी देशाची निवडणूक येते त्यावेळी प्रभू श्रीरामांचं नाव घ्यायचं, महाराष्ट्राची निवडणूक येते त्यावेळी महाराष्ट्राची नाही तर देशाचे आदर्श असणाऱ्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आम्ही पुन्हा एकदा देशामध्ये आणू, अशा पद्धतीचा जाहीरनामा मांडायचा लोकांसमोर आणि लोकांच्या भावनांशी खेळण्याचं काम करायचं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य लोकशाही अस्तित्वात येण्यापूर्वी निर्माण केलेलं होतं. लोकांसाठी जगण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. दुसरा मुद्दा राहिला प्रभू श्रीरामांचा, तर प्रभू श्रीराम एकवचनी होते, एका निर्णयावर ठाम होते. निवडणूक आयोग एका निर्णयावर ठाम आहे का? सत्ताधारी एका निर्णयावर ठाम आहे का? जर ठाम असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी. निवडणूक आयोगाला आंदोलनकर्त्यांकडून जी काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं क्लिअर उत्तर, कुठल्याही पद्धतीची राखीव आकडेवारी न ठेवता क्लिअर उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं, तर आम्ही मानू की काय प्रश्न निवडणूक आयोगाकडे काय प्रश्न आहेत? निवडणूक आयोगांकडे जी दिलेली प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीमध्ये तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदान घेण्यासाठी वापरताय ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला छेडछाड केली जाऊ शकते का, हा सुद्धा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या ज्या वेगवेगळ्या चुका झाल्या त्या संदर्भात देखील आम्ही काही प्रश्न लेखी त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. त्या प्रश्नाची नियमावली आम्ही तुमच्याकडे सादर करूच. मात्र निवडणूक आयोगानं
कुठल्याच बाबतीमध्ये स्पष्टता दर्शवलेली नाही. आणि मग जनतेच्या मनामध्ये, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनामध्ये आता ह्या गावातली ठराविक मुलं आहेत, 18 वर्षाची पोरं, ज्यांना आत्ताच मतदानाचा अधिकार आलाय. आणि जर मतदानाचा अधिकार प्राप्त केल्यानंतर पहिलंच मत ज्यावेळी एखादा विद्यार्थी एकाला टाकत असेल आणि ते मत जर दुसऱ्याला जात असेल तर तो मताचा अधिकार जिवंत राहिलाय का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतोय. दुसरा एक मुद्दा असा आहे, एखादा उमेदवार उभा राहतो, त्याच्या वार्डामध्ये किंवा त्याच्या कुटुंबामध्ये 20 मतदान असतात, परंतु त्याला कुठेतरी 10 मतदान पडतात, 15 मतदान पडतात, अशी देखील आकडे अनेक वेळा समोर आलेले आहेत. म्हणजे मतदान करते वेळेस आपण श्रेष्ठ दान म्हणून मतदान म्हणतो, ते दान करत असताना, आपलं दान होत असताना कुठेतरी ते चोरी जाते, असा आरोप तुमचा ईव्हीएम वर आहे. तुम्ही तरी 20 मतांचा उल्लेख केलाय, 3 वर्ष कुटुंबातल्या 20 मतांचा उल्लेख केलाय. 3 वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मी एक न्यूज बघितली होती. आता त्या न्यूज मध्ये किती तथ्य मला माहित नाही. तो व्यक्ती लोकांना परिचित नव्हता, मात्र तो इलेक्शनला उभारलेला होता. मग त्या व्यक्तीनं, त्याला मतदानाची काउंटिंग ज्यावेळी झाली त्यावेळी त्याला 1 मतदान पडलं फक्त. मग त्या व्यक्तीनं मीडियामध्ये हा प्रश्न विचारला, मीडिया समोर येऊन तो व्यक्ती रडला की ते म्हणला माझ्या बायकोनं सुद्धा मला मतदान केलं नाही. असं होऊ शकतं का? अशा पद्धतीचे प्रश्न आज संबंध भारतातील व्यक्तींना, सर्वसामान्य जनतेला पडत आहेत. याचं कारण प्रश्न त्याच वेळी उपस्थित होत असतो ज्यावेळी आमच्या समोर तशा पद्धतीची परिस्थिती ओढावते. निवडणूक आयोग असेल किंवा सत्ताधारी असतील, यांनी आमच्या डोळ्यासमोर अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रश्न पडतात आणि म्हणून आम्ही आंदोलनासारखा मार्ग निवडत आहोत. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, मानव निर्मित ईव्हीएम मशीन जी आहे ती बॅन करण्यात यावी, त्याच्या विरोधात या ठिकाणी तांदूळवाडी गावामध्ये एक आमरण उपोषण सुरू आहे आणि त्या आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय. आता हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, निवडणूक आयोग काय प्रतिक्रिया देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, तांदूळवाडी, धाराशिव.